बीडचं पालकत्व अजितदादांकडे. भुजबळांची 3 शब्दात प्रतिक्रिया. पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट. शनिवारी राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलाय. बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे आणि यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे पालकत्व स्वीकारावे अशी मागणी केली जात होती. अखेर अजित पवार यांना बीडचे पालकमंत्रीपद मिळालेलं आहे आणि यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 3 शब्दात प्रतिक्रिया दिलेली आहे. काही नेत्यांना पालकमंत्रीपदातून डावलण्यात आलंय, त्यामुळे नाराजीचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले की मला काही माहीत नाही नक्की कोण नाराज आहे, मी कालच यादी वाचली असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर बीडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांनी घेतलं आहे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे आणि याबाबत विचारलं असता चांगली गोष्ट आहे अशा 3 शब्दात प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्याला मिळालेला आहे, पण काही लोकांना मला काही कल्पना नाही. सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहीत नाही आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे. बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वतः घेतले, धनंजय मुंडेंनी. चांगली गोष्ट आहे ना. एक पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड तयार झालं पाहिजे आणि त्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये जे आहेत महत्त्वाचे निर्णय, विशेषतः जे आमदार आणि खासदार यांच्या उमेदवारीचे निर्णय हे घेतले गेले पाहिजेत आणि त्याचप्रमाणे जिल्हावारसुद्धा या कमिट्यांनी तयार झाली पाहिजे. आता या निवडणुका जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अशाच काही कमिट्या ज्या आहेत की ज्या कमिटीमध्ये सर्व वेगवेगळ्या समाजाचे लोक असतील, चांगले लोक असतील आणि योग्य प्रकारे त्याची निवड केली जाईल. या गोष्टी असणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.